Hello students, today we will learn how does vaccine work. आपण व्हॅक्सिन म्हणजे काय बघितलं, व्हॅक्सिनेशन बघितलं. आता व्हॅक्सिन दिल्यानंतर ते कसं काम करतं ते आजच्या पिरियडमध्ये बघायचं आपल्याला. हेल्दी इम्युन सिस्टीम डिफेंड्स अगेन्स्ट इन्व्हेडर. आपली इम्युन सिस्टीम जर चांगली असेल तर आपल्या शरीरात आक्रमण केलेले जे रोगजंतू पॅथोजेन्स असतात त्यांना ठार करणारी आपली हेल्दी इम्युन सिस्टीम नॅचरली ऑलरेडी असते, काही घ्यायची गरज नाही आपल्याला. तर हेल्थ चांगली असेल आपली तर आपोआप आपल्या शरीरात इम्युन सिस्टीम असते. इम्युन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल टाइप्स ऑफ सेल. इम्युन सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात and these cells defends against harmful pathogen. आणि ह्या सगळ्या सेल जे हार्मफुल पॅथोजन आहेत, त्रासदायक रोगजंतू आहेत, त्यांना डिफेंड करतात, त्यांच्यापासून आपल्या शरीराचा बचाव करतात आणि आपल्याला रोगमुक्त ठेवतात. दे हॅव रिकॉग्नाइज एनी इन्व्हेडर. ते एखाद्या विशिष्ट आक्रमण केलेल्या इन्व्हेडर म्हणजे आक्रमण करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, पॅथोजनला ओळखतात. And vaccination teaches the body to recognize new pathogen caused the disease. आणि आपण व्हॅक्सिन दिले, आपण व्हॅक्सिनेशन केलं, लसीकरण केलं आपल्याला, तर त्यामुळे आपल्या शरीरात अशी कॅपॅसिटी येते की नवीन एखादा पॅथोजन आपल्या शरीरात जे एंट्री केली त्याने तर त्याला ते ओळखतात आणि मग त्या ठिकाणी ओळखल्यानंतर जागीच त्या ठिकाणी त्याला ते किल करतात, ठार करतात. आणि ते जर नष्ट झालं, ज्यांनी एंट्री केलेली पॅथोजन आहे, तर आपल्या बॉडीची इम्युनिटी काय होते, वाढते आणि आपल्याला त्या रोगापासून मुक्तता मिळते. जसं कोविड-19 तुम्हाला माहिती आहे, व्हॅक्सिनचं प्रयोग सुरू आहे, व्हॅक्सिन करणं चालू आहे. आणि मग व्हॅक्सिन जर आली, सगळ्यांनी व्हॅक्सिनेशन जर केलं तर मग एकमेकांना काही त्यापासून तेवढा धोका नाही. पण तरी आपली इम्युनिटी पण आपली चांगली आहे. आपली इम्युनिटी सध्या आहे ती पण छान आहे. ती इम्युनिटी पासून बऱ्याच लोक पॉझिटिव्हची पुन्हा निगेटिव्ह व्हायले, कारण आपल्या शरीरातली जी इम्युनिटी आहे ती महत्वाची. तिची रचना लक्षात ठेवा. It stimulates the body to make antibodies against antigen of pathogen. ती आपल्या बॉडीला स्टिम्युलेट करते, उत्तेजित करते अँटीजेनच्या विरोधामध्ये. आणि मग ती पॅथोजनला, ही पॅथोजन अँटीजेन जे आपल्याला रोग निर्माण करायला त्यांना, त्या रोगजंतूंना नष्ट करायला ती आपल्याला मदत करते. इट ऑल्सो प्राइम्स इम्युन सेल टू रिमेंबर टाइप ऑफ अँटीजेन. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता पॅथोजन आला ही ती सिस्टीम बरोबर मेमरी लक्षात ठेवते. आधी जर तुम्हाला सगळं पाठ असेल, छान केलं असेल तुम्ही पाठांतर, तर हे समजायला सोपं जातं. ते स्पेसिफिक कॅरेक्टर्स वगैरे आपण पाहिलेले. दिस अलोज फास्टर रिस्पॉन्स टू पॅथोजन इन फ्युचर. यामुळे पुढे जरी कधी एखादं पॅथोजन आपल्या शरीरामध्ये गेला तर त्याला ती चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देते आणि तिथेच त्या पॅथोजनला शरीरामध्ये आपल्या नष्ट करून टाकते. व्हॅक्सिन वर्क बाय एक्सपोजिंग यू टू सेफ व्हर्जन ऑफ पॅथोजन. व्हॅक्सिन असं काम करत असतं की रोगजंतूपासून तुम्हाला नेहमी ते सुरक्षित ठेवतं, रोगजंतूचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. व्हॅक्सिन बिंग इन फॉर्म ऑफ प्रोटीन और शुगर. व्हॅक्सिन कशातून करतात, कशापासून व्हॅक्सिन कशापासून बनवू शकतं. एक तर प्रोटीन और शुगर फ्रॉम द पॅथोजन, डेड और इनएक्टिवेटेड फॉर्म ऑफ पॅथोजन, टॉक्सिकॉइड कंटेनिंग टॉक्सिन प्रोड्यूस्ड बाय पॅथोजन, विकेंड ऑफ पॅथोजन. सगळे व्हॅक्सिन जे निर्माण होतात त्याच व्हायरस पासून तयार करतात. पोलिओ व्हायरसचं व्हॅक्सिन पोलिओ व्हायरस पासूनच तयार करतात. स्मॉल पॉक्सचं व्हॅक्सिन आपण काऊ पॉक्स पासून बनवलं. दोन्ही व्हायरसच होते. काट्याने काटा काढतो ना, व्हायरसलाच व्हायरस काय करत असतो, नष्ट करत असतो. काही शुगर प्रोटीन असतात, काही प्रोटीन्स असतात, काही डेड इनएक्टिवेटेड फॉर्म असतात, काही विषारी पदार्थ असतात, विषापासूनच विष तयार करतात. तशा प्रकारे विकल्ड पॅथोजन असतात, त्यांच्यापासूनच आपल्याला व्हॅक्सिन निर्माण करता येतो. When the body responds to vaccine, जेव्हा आपली बॉडी व्हॅक्सिनला प्रतिसाद देते, इट बिल्ड्स अन अडॉप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये दुसरा प्रकार जो आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॉप्टिव्ह इम्युनिटी किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी जी आहे ना, ती इम्युनिटी याच्या आपल्या बॉडीमध्ये निर्माण होते व्हॅक्सिन घेतल्यामुळे. ते आपण अडॉप्टिव्ह रिस्पॉन्स असे म्हणतो. दिस हेल्प्स टू इक्विप द बॉडी टू फाईट ऑफ ऍक्च्युअल इन्फेक्शन. मग तुमच्या बॉडीला ज्याचा संसर्ग झालेला आहे, ऍक्च्युअल ज्या रोगजंतू रोग निर्माण केलेला आहे, त्या रोगजंतूला मारून त्या रोगापासून, त्या इन्फेक्शन पासून, त्या संसर्गापासून तुम्हाला हे व्हॅक्सिन काय करतं, सेफ ठेवतं, सुरक्षित ठेवतं. तशी बॉडी पण सुरक्षित ठेवते आपला. पण काही कारणास्तव आपल्या शरीरात व्हॅक्सिन गेलं आणि शरीरामधले आपले इम्युनिटी नॅचरल जी आहे, इन्नेट इम्युनिटीचा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला बाहेरून ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॉप्टिव्ह इम्युनिटी घ्यावी लागते.
आता ऍक्वायर्ड इम्युनिटी किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी घेताना आपल्याला व्हॅक्सिन त्या रोगाप्रमाणे ते घ्यावं लागतं, असेल तर नसेल तर कसं घ्यायचं. आणि मग ते व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्या पद्धतीची इम्युनिटी पॉवर वाढते, त्या पॅथोजनला नष्ट करून आपल्या बॉडीचं रिस्पॉन्सिटी जी रिस्पॉन्ड देण्याची पद्धत आहे ती जास्त होते आणि त्या रोगापासून आपल्या बॉडीचा बचाव होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन ऑर सेफ, व्हॅक्सिनेशन करणं ही सुरक्षित आहे. व्हॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी सेफ, व्हॅक्सिन हे नेहमी सुरक्षित असतात. दे आर रिगोरसली टेस्टेड अँड थ्रू द मेनी राऊंड ऑफ स्टडी, ते फार कष्ट करून श्रमाने खूप अभ्यास करून तयार केलेले असतात. त्यांचा प्रचंड अभ्यास करावा लागतो, अनेक राऊंड सध्या कुठे तयार झालं, किती महिने झाले, 8 महिने झाले अजून तयार झालं नाही. एक्झामिनेशन अँड रिसर्च बिफोर दे आर युज्ड फॉर जनरल पब्लिकला देण्यासाठी त्याच्या आधी प्रचंड एक्झामिनेशन, अनेक संशोधन, अनेक दुसऱ्या लोकांवर त्याचे प्रयोग करून पाहावे लागतात. दिल्यानंतर ते सक्सेस मिळालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना देऊन पाहावं लागतं आणि मग त्यानंतर त्या सक्सेस भेटलं तर मग मार्केटला ते येतं किंवा व्हॅक्सिन तयार होतं आणि मग जनरल पब्लिकला दिल्या जातं. एक्सटेन्सिव्ह रिसर्च अँड एव्हिडन्सेस, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन, वेगवेगळ्या प्रकारे पुरावे शो दॅट व्हॅक्सिन्स आर सेफ, देअर साइड इफेक्ट आर रेअर अँड टिपिकली माइल्ड. आणि मग त्या माणसाला दिल्यानंतर साइड इफेक्ट कमी आहे, सौम्य प्रमाणात थोडेफार साइड इफेक्ट आहेत, पण बाकी रोग होईना, प्रतिबंधक लस येते आणि ते दिलं, कोविड-19 झालं नाही त्या व्यक्तीला, पॉझिटिव्ह व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला दिलं, पॉझिटिव्ह सोबत ठेवलं, ते संपर्कात तो आला आणि त्या शरीरात तो व्हायरस गेला तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही झाला, अशा माणसाला प्रयोग आपण जर केला असेल व्हॅक्सिनचा, त्याला जर काही त्रास झाला नाही मग रिझल्ट आला व्हॅक्सिनचा. आता आर्टिफिशियल व्हॅक्सिन घ्यायचं, थोडंफार साईड इफेक्ट होणार, माइल्ड साईड इफेक्ट होणार, जास्त साईड इफेक्ट झाले नाही पाहिजे आणि तो आजार नाही झाला पाहिजे, हे प्रयोगांमध्ये ते सिद्ध करतात. आता स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, तुम्हाला माहिती आहे अँटीबॉडी ही प्रतिकारशक्ती वाढवतात, प्रतिजैविक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर ते अँटीबॉडीज आर ग्लायकोप्रोटीन, ग्लुकोज आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन म्हणजे अँटीबॉडीज which are highly specific to specific antigen. They are also known as antibodies are also known as immunoglobulins. ग्लोबुलिन म्हणजे प्रोटीन, इम्युनो म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढवणारे ग्लायकोप्रोटीन आहेत, म्हणून यांना इम्युनोग्लोबुलिन्स शॉर्ट फॉर्म IgS असेही म्हणतात. They are produced in response to antigenic stimulation. Antibodies are produced by plasma cells. प्लाझ्मा सेल्स आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करतात. एका सेकंदाला 2000 भयानक रॅपिड स्पीड आहे. आपण चांगलं खाल्लं, चांगलं राहिलं, काही टेन्शन नाही आपल्याला, आपली इम्युनिटी आपोआप निर्माण होते, कारण प्लाझ्मा सेल आपल्या शरीरामध्ये एका सेकंदाला 2000 अँटीबॉडीज निर्माण करतात. बाय which terms are formed by lymphocyte, mature plasma cells असतात, produce antibodies at extremely rapid rate about 2000 molecules per second. अँटीबॉडीचा रचना जी आहे सांगितली त्यांनी की अँटीबॉडीज वाय शेप्ड स्ट्रक्चर आहे. each immunoglobulin molecule is made up of 4 polypeptide chain, 4 polypeptide chain पासून अँटीबॉडी तयार झालेले आहे. There are 2 heavy chain and 2 light chain. त्या 4 polypeptide chain मध्ये 2 heavy chain आहेत, जड आहेत, 2 light chain हलक्या आहेत, 2 जड आणि 2 हलक्या साखळ्यांनी असं 4 polypeptide chain ने हे अँटीबॉडी मॉलिक्यूल तयार झालेला आहे. The Y-shaped structure, the region holding together arms and stem, त्यांचे जे हेवी आणि लाईट चेन बॉन्डिंग आहे, ती बॉन्ड, दी चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड एकमेकांना टू फॉर्म, त्याच्यावर त्यांचं वाय शेप्ड स्ट्रक्चर झालेलं आहे. स्ट्रक्चर, द रिजन होल्डिंग टुगेदर आर्म्स अँड स्टेम ऑफ अँटीबॉडी, आर्म आणि स्टेम असं जे आर्म्स खाली स्टेम आहे तिथे जो पॉइंट असतो त्या पॉइंटला हिंज असे म्हणतात. Each chain of antibody includes 2 distinct region. प्रत्येक अँटीबॉडीवर 2 रिजन असतात, व्हेरिएबल रिजन आणि कॉन्स्टंट रिजन. एक स्टेबल रिजन, स्टेबल म्हणजे कॉन्स्टंट रिजन, आणि व्हेरिएबल म्हणजे चंचल हलणार रिजन, असे 2 रिजन त्यामध्ये असतात. असं हे थोडक्यात हाऊ डज वॅक्सिन वर्क, वॅक्सिनेशन आर सेफ, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, 3 पॉइंट आपण आज बघितले. व्यवस्थित वाचन करा, छान नोट्स लिहायला तुम्ही व्यवस्थित सगळं, आणि लागलीच पाठही करून टाका, वेळ आहे सगळ्या आता भरपूर आपल्याकडे, व्यवस्थितपणे मुखद्दत करून टाकायचं, मुखपाठ करून टाकायचं सगळं बायोलॉजी, काही शिल्लक ठेवायचं, जेवढं होईल तेवढं मुखपाठ करून टाकायचं. ओके, त्या पद्धतीने याचा व्यवस्थित अभ्यास करायचा की हाऊ डज व्हॅक्सिन वर्क, कसं काम करतं व्हॅक्सिन. कारण व्हॅक्सिन दिलं तर व्हॅक्सिनेशन म्हणतो आपण त्याला, आणि व्हॅक्सिन दिलं म्हणजे आपल्या शरीरातली इनेट इम्युनिटी कमी झालेली, त्यानुसार आपल्या शरीरात कोणत्या तरी पॅथोजिनने इन्व्हेड आक्रमण केलेल्या शरीरामध्ये, आणि रोज तो आपल्या शरीरात गेलेला आहे, तो आपल्याला त्रास देऊ शकतो, रोग निर्माण करू शकतो. तो होऊ नये म्हणून शास्त्रज्ञ लोक अभ्यास करून त्याच्यावर लस काढतात,
ती लस दिल्या जाते, त्याचे कमी जास्त प्रमाणामध्ये साईड इफेक्ट होतेही असतात, माइल्ड साईड इफेक्ट झाले काय हरकत नाही, पण तो रोग पसरत नाही, त्याला प्रतिबंध लागतो आणि म्हणून व्हॅक्सिनेशनची काय गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारे खूप अभ्यास करून, खूप टेस्ट घेऊन, खूप अभ्यास खूप करावं लागतं व्हॅक्सिनेशन. सगळ्या देशात सुरू आहे रिसर्च, आपल्या देशात 5-6 ठिकाणी सुरू आहे. आणि मग सगळा अभ्यास करून मग ती व्हॅक्सिन काढावी लागते. त्याचा अनेक लोकांना प्रयोग करावा लागतो, तो सक्सेस झाला नाही बघावा लागतो. सगळं झाल्यावर मग गव्हर्नमेंट त्याला परमिशन देतं आणि मग ती व्हॅक्सिन डिक्लेअर होते आणि मग सगळ्या पब्लिकला दिली जाते. आधी जे या लोकांची सेवा करतात त्यांना दिली जाते, नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस, शिक्षक असे लोक जे जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांना पहिले दिली जाते. असं करत करत मग सामान्य नागरिकांपर्यंत ती दिली जाते. मग हळूहळू त्याचा बंदोबस्त होतो किंवा त्याचं जे आहे प्रसार तो एकदम बंद होऊन जातो. असे लक्षात ठेवा. ओके, बाकीचं उद्या बघू.